असं वाटतं की या संदर्भामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हे आमचे अनेक वर्षापासून काम करणारे खासदार आहेत. त्यांनी काय निर्णय घेतला आहे काय नाही हे जोपर्यंत औपचारिकरित्या जाहीर होत नाही आहे प्रत्यक्षात तोपर्यंत भाष्य करणं योग्य होणार नाही. परंतु काही वेळेला अचानक घडलेल्या राजकीय युतीच्या समीकरणामुळे असे निर्णय घेणं त्या व्यक्तीला भाग पडू शकतं. परंतु ज्या ज्या व्यक्तींनी ज्या ज्या आमदारांनी ज्या ज्या खासदारांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं काम केलेलं आहे, त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, ज्यांना ज्यांना त्यांचे आशीर्वाद मिळालेले आहेत ते त्यांच्या आयुष्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांची कृती ही अजरामर आणि अविस्मरणीय असते असं माझं निरीक्षण आहे. आणि त्यामुळे आपतधर्म म्हणून त्यांनी काही निर्णय घेतला असेल तरीसुद्धा शिंदेसाहेब, अजितदादा, देवेंद्र फडणवीस यांनी मिळूनच काही असे निर्णय घेतलेले असू शकतात असं मला वाटतं. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खूप चांगलं काम मतदारसंघात केलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते निवडून येतील पुढच्या काळामध्ये. या दृष्टिकोनातून आजच्या घडीला कुठलाही गैरसमज पसरता कामा नये. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राजकीय समीकरणं जी बदललेली आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत मोदी साहेबांना जिंकून आणायचं या भूमिकेतून जी काही बेरजेचं राजकारण करावं लागतं त्या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न चाललेला दिसतो आहे. आणि म्हणून समोरच्या मताची विभागणी होऊन गैरसमज होऊ नये म्हणून काही निर्णय घेतलेले असू शकतात. परंतु शेवटी ते महायुतीचेच आहेत उमेदवार एवढं मात्र आपण म्हणू शकतो. हा संपूर्णपणे पक्षश्रेष्ठींच्या अखत्यारीतला विषय आहे आणि त्याच्यामुळे काय पद्धतीने काय पुढची पावलं उचलायची ते एकनाथजी शिंदे ठरवतील त्याप्रमाणे तसा निर्णय होईल. परंतु अशी कारवाई वगैरे होण्याची वेळ होण्याच्या आधीच विजयराव शिवतारे यांनी एक मध्यममार्गी धोरण स्वीकारून पक्षशिस्त मान्य करावी असं मला वाटतं. ते यांचं माझं खूप वर्षाचा परिचय आहे, आमचे सहकारी आहेत, त्याच्यावर असं जाहीर भाष्य करणं योग्य होणार नाही. पण मी ज्या बारामतीला शासन आपल्या दारी रोजगार मेळाव्याला गेले होते त्याच्या आधीच माझी त्यांची बोलणंही झालं होतं आणि मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही या संदर्भामध्ये थोडंसं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांशी बोलून पुढचे काय ते निर्णय जाहीर करा. आणि त्यांची मला वाटतं चर्चा चाललेली आहे आणि शिवतारे साहेबांचं समाधान शिंदे साहेबांच्या स्पष्टीकरणामुळे आणि मार्गदर्शनामुळे होईल अशी मला खात्री वाटते. आजची जी विधानं आहेत ती आजची असतात, उद्याची विधानं काही वेगळी असू शकतील, परवाची विधानं काही वेगळी असू शकतील, कारण त्यांच्या जशा भेटीगाठी होत आहेत तसं ते बोलत आहेत. परंतु मला असं वाटतं की प्रत्येकाने पक्षशिस्त ही पाळलीच पाहिजे आणि अशी जाहीर विधानं करत राहणं काही योग्य नाही आहे असं मला एक पक्षाची कार्यकर्ता म्हणून जरूर वाटतं. तुम्ही ते माझे शेजारी असते तर त्यांना विचारू शकला असता, पण मी त्याच्यावरती आता भाष्य करणं योग्य नाही आहे त्यामध्ये. पण मी तुम्हाला उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे की त्यांचा काय निर्णय असेल ते आपल्याला कळेल. परंतु शिवसेना प्रमुखांचे विचार ते कधीच विसरणार नाही त्याची मला खात्री वाटते. माणसाची मानसिकता काय काय असते, पण त्यांनी स्वतःची भूमिका बदलावी आणि पक्षाबरोबरच भूमिका स्वीकारावी असं माझं आवाहन आहे. त्यांनी आवाहन मानायचं की नाही त्यांचा प्रश्न आहे, पण माझी आव्हानं याच्यापूर्वी त्यांनी बऱ्याचदा ऐकलेली आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक भगिनी म्हणून ते नक्की माझा आव्हानाचा विचार करते. शिवसेना हा पक्ष जो आहे आणि कुठल्याही पक्षामध्ये नेते अत्यंत महत्त्वाचे असतातच, पण त्याचबरोबर महत्त्वाचा असतो तो शिवसैनिक. आणि शिवसैनिक कुठे आहे त्याचं जर का आम्ही पाहिलं तर 24 तास आपल्या मदतीला धावून येणारे नेते म्हणून एकनाथजी शिंदे यांच्यावरती जो विश्वास आहे, त्याचबरोबर बरेचसे नवीन लोक की जे दोन्ही कुठल्या राजकीय पक्षात नव्हते असे सुद्धा खूपसे लोक जोडले गेलेले आहेत. आणि त्यामुळे वारंवार आत्तापर्यंतचा अनुभव हाच आहे की त्यांच्या भूमिकांच्या मुळे मतदारांना शेवटी निर्णय घेणं भाग असतं, कारण तो निवडणुकीचा भाग आहे. परंतु तोसुद्धा केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी आणि अमितजी शहा आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांना विजयी करण्याच्या दृष्टीने जे योग्य असेल ते शिवसैनिक आणि आमचा मतदार करेल याची मला खात्री आहे. नाही, मी त्या मद्य घोटाळ्याचा अभ्यास करते, मला त्या विषयाचा एवढा काही अभ्यास नाही आहे, त्यामुळे त्याच्यावरती भाष्य करणं योग्य नाही असं मला वाटतं. मावळामध्ये एका अल्पवयीन मुलीवरती जवळच राहणाऱ्या माणसांनी निर्घृण असे अत्याचार केले होते. त्या घटनेच्या मध्ये मी रजनीश सेठ तत्कालीन गृहसचिव यांना पत्र देऊन वकील चांगले मिळावेत, तपास व्यवस्थित व्हावा आणि विशेष म्हणजे आरोपीच्या आईने त्या बेबीचं प्रेत सगळं दडपून ठेवण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये ती सहभागी झालेली होती अशी भीषण घटना घडली होती. काल कोर्टाने शिक्षा दिलेली आहे, तिला तिच्या कुटुंबियांना न्याय मिळालेला आहे. परंतु काही कारणामुळे
माननीय मुख्यमंत्र्यांकडून जी मदत मिळणार होती ती मिळाली नाही असं त्यांचं विधान मी वाचलं, तर मी स्वतः मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधून त्याचा पाठपुरावा करणार आहे. आणि किती भरपाई कोणी दिली तरी शेवटी गेलेल्या जीवाची आपण भरपाई करू शकत नाही. आणि अशा घटना ज्या वारंवार घडत आहेत, तर समाजामध्ये असे जे लोक आहेत मुलींवर अत्याचार करणारे, त्यांना कुठेही जामीन मिळता कामा नये, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आणि याची माहिती केवळ आजची एक बातमी म्हणून न थांबता एवढ्या सगळ्या बाकीच्या प्रचाराच्या गदारोळात सुद्धा लोकांना कळलं की अशी शिक्षा झालेली आहे, तर गुंडांना किंवा दबंग लोकांना त्याच्यामधून धडा मिळेल असं मला वाटतं. आणि म्हणून या न्यायाबद्दल मी न्यायालयाचे आणि सरकारी वकिलांचे आणि पोलीस तपास यंत्रणेचे मनापासून आभार मानते. मला असं त्या काय बोलल्यात माहीत नाही नक्की त्याच्यामध्ये, पण ते मी बघते त्यांचा व्हिडिओ काय आहे ते. पण आता असं आहे की आपण हे सगळं जे आहे, आपण सगळ्या जगाचा संसार बघायला निघालो आहे. प्रचार करतो आहे पंतप्रधान, राज्यात मुख्यमंत्री कोण. अशा वेळेला मला असं वाटतं की याविषयी कोणी काय करावं काय नाही त्यांचा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. राज्य महिला आयोगाने पुणे जिल्ह्यात वाढलेत अत्याचार, त्याच्यावर काम करायला पाहिजे, त्याच्यावर केंद्रित केलं पाहिजे असं मला वाटतं. नाही नाही, हे असं माझं वैयक्तिक मत विचाराल तर मी सांगेन की आपण तर म्हणतो आहे की बऱ्याच वेळेला आपले कुलदीपक सगळेच काय आईवडिलांची काळजी घेतात असं नाही आहे. उलट मुलीच आईवडिलांची काळजी घेतात असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी चित्र दिसलेलं आहे. काही वेळेला एकुलता एक मुलगा असाल तर काही मुली, मी सगळ्या म्हणत नाही आहे, काही मुली असंही म्हणतात की एकुलता एक मुलाशी लग्न करायला नको कारण सासू सासऱ्यांचा सांभाळ करायला लागेल. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे पण बरेचसे प्रश्न तयार झालेले आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं मुलगा मुलगी दोघांनी संसार, कुटुंब, पालक आणि आपली जबाबदारी ह्या आपल्या कामाला जागावं असं मला वाटतं. आणि कौटुंबिक याच्यात मतभेद होतात ना अनेक वेळेला, त्याच्यावरती किती ताणायचं याला मर्यादा असते. पण एका विषयाकडे मला लक्ष वेधायचं आहे की फोटो वापरायचे कोणाचे याच्यावरून प्रचंड महाराष्ट्रात गोंधळ चाललेला आहे. मोठ्या साहेबांचा फोटो म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कोणी वापरायचा कोणी नाही वापरायचा, तर तो फोटो तर शेवटी आता वापरला जातोच आहे सगळीकडे, तो विषय. शरदराव पवार साहेबांच्या फोटोवरून सुद्धा झालेला आहे की हा फोटो वापरायचा की नाही, कोर्टापर्यंत गेलेला आहे. आणि त्याच्यामध्येच भर पडली आहे गिरीशजी बापट यांचा फोटो. माझ्या माहितीप्रमाणे एका उमेदवाराने तो फोटो टाकलेला आहे. आता मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पवारसाहेबांच्या फोटोवर काही बोलत नाही, परंतु बापट साहेबांचा फोटो ते टाकतात. तर माझ्या मनात असा आज विचार आला सकाळीच की बापटसाहेब असते तर काय म्हणाले असते. तर बापटसाहेब त्या फोटोतून बोलले असते ते वाक्य मला ऐकू आलं बरोबर की अरे याला अजिबात मतदान देऊ नका हे सांगायला मी माझा फोटो तिथे वापरू दिला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की उगाच जनतेची दिशाभूल आणि फसवणूक करू नये कोणी. बापटसाहेबांना सगळे ओळखतो, शेवटी आपल्या पक्षासाठी सगळे होते, कोणाशी ते चांगले वागायचे प्रत्येकाशी. परंतु आता तो इतिहास गेला सगळा. आता तुम्ही भविष्य काळामध्ये तिथे ज्यांची कास पकडलेली आहे त्यांना पकडून किती नदीमध्ये पोहू शकताय ते तुम्हाला कळेल, निवडणुकीच्या नंतर कळेल. मग बापटसाहेबांच्या फोटोपाशी जाऊन तुम्ही अश्रू ढाळू शकता. तेव्हा आपल्याकडे एक मराठीत गाणं आहे, लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची. त्यामुळे दोघी लाडक्या असतात. त्यामुळे आता मतदार ठरवतील कोण लाडकं आहे त्यांचं, त्याच्यावरती आपण भाष्य आत्ता करणं योग्य नाही आहे.